नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जुन्या साडीचा उपयोग बघणार आहोत. जुन्या साडीपासून सुंदर असं एकदम सोप्या पद्धतीने बॅग बनवणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी मी एक चेन घेतलेली आहे, याचं पण माप तुम्हाला दाखवते. चेन किती इंच लांब घेतली आहे ते तुम्ही थोडी मोठी पण घेऊ शकता तुमच्याकडे जर असेल तर. या ठिकाणी बघा माझ्याकडे 21 इंचाची चेन आहे, ती 21-21.5 इंचाची चेन आहे. तर एक चेन घेतलेली आहे आपण. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे तुम्हाला दाखवते. इथे साडी घेतलेली आहेत ना, तर त्यावर बघा मी आता या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे 18 इंच असं कापड घ्यायचं आहे बघा. 18 इंच. आता जी रुंदीला आहेत ना ती आपली जेवढी चेन आहेत ना ते माप घ्यायचं बघा. चेन तुम्हाला दाखवली मी. इथं बघा 21 इंच आहे चेनचं माप. 21 इंचावरती आपण फोन करून घेऊ या पद्धतीने. अशा पद्धतीने बघा आपण चौकोन कट करून घेऊ. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, गोणी वगैरे काहीच कापणार म्हणजे टाकणार नाही आतमध्ये. तुम्ही वाटलं तर गोणी वगैरे टाकू शकता. या ठिकाणी बघा मी साडीचं डबल कापड घेणार आहे या पद्धतीने. जसं आपण आखलेलं आहेत ना ते कट करून घेऊ. बघा या पद्धतीने जसं आपण मार्किंग केलं आहे सेम त्याच्यावरतीच कट करून घ्यायचं आहे. फक्त डबल कापड घ्यायचं आपल्याला या पद्धतीने. बघा इथं व्यवस्थित तुम्हाला पूर्ण दाखवलं मी कटिंग करून. हे बघा या पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे. आता या ठिकाणी बघा बेल्टसाठी मी कापड कट करून घेत आहे. बॅगला आपण बेल्ट लावणार आहात ना ते कापड कट करून घेऊ. आता या ठिकाणी बघा मी जवळजवळ 27 इंचाची बेल्ट कट करत आहे. आपण 2 बेल्ट तयार करणार आहोत त्याच्यामुळे इथं बघा 7 इंच मी इथं घेतले आहेत. कारण याच्यामध्ये आपण काहीच टाकणार नाही आहे त्याच्यामुळे हे डबल फोल्ड करणार आहोत. बघा त्याचे 2 भाग करून घेऊ. तुम्ही बेल्टची जी लांबी आहे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकते तुम्ही. बघितलं आपले बेल्ट पण कट झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही वाटलं साडीचं कापड वापरू शकता पण या ठिकाणी माझ्याकडे दुसरा एक कापड आहे तो मी वापरणार आहे. जुना कुर्ता आहेत माझ्याकडे. बघा असं या पद्धतीने ठेवून ना हा पीस कट करून घेते मी. भरपूर असा मोठ्या साईजचा आहे कुर्ता. तर आपण बघा या पद्धतीने असे
पार्ट कट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथं हा एक आणि हे आपण पातळ असल्यामुळे डबल घेतलेले आहेत आणि बेल्ट. नंतर आता तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवते मी एकदम सोप्या पद्धतीने. आपण स्टिचिंग बघणार आहोत. या सर्वात अगोदर बघा पूर्ण चारही साईडला आपल्याला हे चौकोनला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे, कारण थिकनेससाठी आपण डबल कापड घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये आडव्या आणि उभ्या सुद्धा शिलाई मारू शकता. मग या ठिकाणी आपल्या आता शिलाई मारून झालेल्या आहेत. आता जिथे बघा आपण चेनची जी रुंदी घेतली होती ना, त्या साईडला बघा असं डबल फोल्ड करायचं आपल्याला आणि मधोमध सेंटरमधून कट करून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी बघा आपल्याला चेंज करायची आहे. अशी उलटी ठेवून सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. या ठिकाणी बघा आपली सरळ शिलाई मारून झाली आहे. आता चेन काय करायचं आपण आजच्या साईडला थोडीशी बघा अशी या पद्धतीने फोल्ड करून ना एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. आता दुसऱ्या सुद्धा साईडला आपल्याला सेम तसंच करायचं आहे. दुसरा पार्ट घ्यायचा आणि त्याच्यावरती ठेवायचं. बघा चेन खालच्या बाजूला सुईची आहे, कापड ठेवायचं आपल्याला आणि अर्धा इंच पकडून चेनच्या कडेकडे आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची. त्या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे. याला सुद्धा आपल्याला एक पलटी करून थोडीशी त्या साईडला दाब टीप देऊन घ्यायची आहे. याच्याने आपली फिनिशिंग पण छान येते आणि चेन पण व्यवस्थित बसली जाते. आता या ठिकाणी थोडंसं कापड आपलं मागं पुढं झालेलं आहे, ते आपण आता सर्वात अगोदर कट करून घेऊ. बघा व्यवस्थित कट करून झालेलं आहे. आता इथं बघा आपण दोन या पट्ट्या कट करून घेतल्या, त्या साईडने आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायच्या. नंतर पुन्हा एक पलटी मारायची, म्हणजे आपली रुंद अशी स्ट्रीप तयार होते. कडेने एक शिलाई मारून घ्यायची पूर्ण स्ट्रीपला. दुसऱ्या सुद्धा साईडला आपण बघा शिलाई मारून घेऊ कडेने. याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा स्ट्रीप तयार करून घेणार आहोत. तर आता मी स्ट्रीप तयार करून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते मी. बघा दोन्ही पण स्ट्रीप आपल्या तयार झाल्या आहेत. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला सेंटर काढायचा चेनच्या. बघा दोन्ही पण साईडने चेन आपण मध्यभागी जॉईंट केली आहे, दोन्ही साईडने सेंटर काढायचं आहे. आणि सेंटरपासून बघा आपण तुम्हाला दाखवते मी. या ठिकाणी आपण 3-3 इंचाचं अंतर दोन्ही पण साईडला सोडायचं आहे आणि 4-4 इंचावरती एक खूण करून घ्यायची, म्हणजे आपल्याला बेल्ट जोडायला एकदम सोपं जातं. या पद्धतीने बेल्ट ठेवायचा आहे. बघा म्हणजे जिथं 4 इंचापर्यंत आहेत ना, तिथं आपल्याला शिलाई मारून लॉक करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण आता हे बेल्ट जोडून घेऊ. बघा दोन्ही पण साईडला आपल्याला सेम तसेच जॉईन करायचे आहे. जिथं आपण 4 इंचावरती खूण केलेलं आहे तिथं असं लॉक करून घ्यायचं. तर आता बघा आपला आता हा एक बेल्ट जोडून झाला आहे. दुसरा पण बेल्ट मी याच पद्धतीने जॉईंट करून घेते.
आता बघा दोन्ही पण बेल्ट बघा आपले जॉईंट झाले आहे. आता आपण दुसरा जो पीस कट केला तो याच्यावरती ठेवायचा आहे बघा. या पद्धतीने कापड तुम्ही सुईचं आणि उलटं बघून घेऊ शकता. ज्या ठिकाणी आपण स्ट्रीप लावल्या त्या साईडला म्हणजे सुईचं कापड ठेवायचं आहे. वरच्या साईडला बघा हे उलटं आहेत. आता पूर्ण आपण चारी पण साईडला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित सारखं पकडून. या ठिकाणी बघा आपली चारी पण साईडने शिलाई मारून झाली आहे. या ठिकाणी थोडासा एक्स्ट्राचा 1 इंच असा कापड उरला होता तो मी कट करून टाकला, कारण आपलं शिलाई म्हणजे कटिंग करताना थोडंसं बार मागं पुढं होतं, कारण आपण हा डायरेक्ट कापड ठेवून कट केला होता. आता या ठिकाणी बघा आपल्याला 4-4 इंचाचे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे चारी पण साईडला. बघा सुरुवातीला आपण एकच याच्या निशाण आखून घेतलेला आहे आणि हाच कापड ठेवून आपण चारी पण साईडला कट करून घेणार आहोत. बघा कुठे जास्त कट वगैरे द्यायचं नाही, फक्त एक कट आपण देऊन ना ही बॅग तयार होते. खूप सोपी आहे. तुम्ही त्यानंतर फायनल लुक बघू शकता किती छान दिसते. आता या ठिकाणी बघा या पद्धतीने पकडायचं आहे आपल्याला. चारी पण कोपरे या पद्धतीने पकडून शिवून घ्यायचे आहे. बघा आपले चारी पण कोपरे शिवून झालेले आहेत. आता बघा चेनीचं आहे ते ओपन करून घ्यायचं आणि सुईचं करून घ्यायचं. आता याच्यामध्ये बघा मी 3-4 स्वेटर शिवून दाखवलं तुम्हाला, तरी अजून मोकळंच आहे. म्हणजे किती मोठी बॅग तयार झाली आहे बघा. थोडेसे कपडे वगैरे पण ठेवून दाखवत होता काय, कारण तुम्हाला पण बॅगचा लुक दिसेल मग कपडे वगैरे ठेवून दाखवल्यानंतर. बघा किती सुंदर आणि अशी मोठी साईजची आपली बॅग तयार झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती. तर आता धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि 2 कलरचं कापड जॉईंट केल्यामुळे खूपच छान त्याचा लुक येत आहे. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही याच्यामध्ये बेडशीट कपडे वगैरे जे तुम्हाला पाहिजे ते ठेवू शकता. धन्यवाद.